हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खमंग कुरकुरीत अशी पालकची भजी कशी करायची ते पाहणार आहे। तुम्ही आवाज ऐका, किती कुरकुरीत झालेले आहेत। एकदम खमंग आणि कुरकुरीत होतात आणि कमी साहित्यात आपण बनवलेले आहेत। मस्त एकदम कमी साहित्यात झटपट होणारी, तुम्हाला जेव्हा पण भजी खायची इच्छा होईल तुम्ही अशी बनवू शकता। बघा एकदम छान अशी झालेली आहेत। तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त अशी भजी झालेली आहे। तुम्ही आवाज ऐकलेलाच आहे, एकदम कुरकुरीत होतात आणि गरमागरम अशी पावसाळ्यामध्ये छान लागतात, एकदम मस्त लागतात। तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, झटपट अशी चविष्ट भजी बनवलेली आहेत। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण पालकची भजी बनवणार आहे। त्यासाठी एक पालकची जुडी मी मीडियम आकाराची मध्यम आकाराची घेतलेली आहे। बघा आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। छान अशी ही आपल्याला पाणी नितळत ठेवायचं आहे। मी धुवून चाळणीमध्ये काढून ठेवलेले आहे बघा, स्वच्छ धुवून। आता त्यासाठी साहित्य बघा, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मी इथे, अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे, 2 ते 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1 कप बेसन घेतलेलं आहे। आणि आलं, लसूण आणि मिरची छान असं वाटून घ्यायचं, छान वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण पानं छान पुसून घेणार आहे। पुसून घेतलेले आहेत बघा, यातलं पाणी जेवढं जमेल तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे। पुसून घेतलेले आहेत आपण पानं। आता ही चिरून घेणार आहे बघा, आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही भजी बनवताना, या पद्धतीने चिरून घ्यायची। बघू शकताय तुम्ही, मी इथे सगळी पालक मी चिरून घेतलेला आहे, सगळा पालक या पद्धतीने चिरून घ्यायचा। मी बाउलमध्ये काढून घेते बघा चिरून, इथे मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, हातावर चोळून असा ओवा आपण घालून घेणार आहे यामध्ये। आणि पालकामध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे, अजिबात जास्त घालायचं नाही, एकदम थोडंसंच मीठ घालते मी, थोडंसं मीठ घालायचं। ओवा आणि मीठ आपल्याला छान असं पालकाला चोळून घ्यायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं या पद्धतीने मी यामध्ये मिक्स करून घेते बघा, सगळीकडे असं लागलं पाहिजे बघा। इथे बघू शकताय 2 ते 3 मिनटं मी ओवा आणि मीठ यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मिरची, लसूण आणि आलं आपण वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं। मी साहित्य आणि त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे बघा। कमी साहित्यात चविष्ट अशी भजी होतात बघा। वाटण घातलेलं आहे बघा यामध्ये सगळं, आणि अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती घातलेली आहे, 2 ते 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा। तांदळाचं पीठ जरूर घाला, छान कुरकुरीत होतात बघा तांदळाचं पीठ। आणि हे मसाले घातल्यानंतर मी मिक्स करून घेते बघा, व्यवस्थित असं सगळीकडे लावून घ्यायचं बघा। आणि आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे। मी 1 कप बेसन घेतलेलं आहे, सुरुवातीला मी अर्धा कप घालणार आहे। आपल्याला याचा अंदाज घेतच आपल्याला बेसन घालायचं आहे बघा। यामध्ये व्यवस्थित असं हे बेसन घालून मी मिक्स करून घेते बघा। आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे बघा, असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये बेसनचा अंदाज कळतो बघा। आपल्याला छान असं बाइंडिंग आलं पाहिजे आणि असं बेसन दिसलं पाहिजे याच्यामध्ये बघा। अर्धा कप बेसन घातलेलं आहे, अजून थोडंसं पाव कप मी घालते, एकूण मी पाऊण कप बेसन घातलेलं आहे आणि पाव कप आपलं उरलेलं आहे 1 कप घेतलेलं बघा। हे छान असं मी याच्यामध्ये मिक्स करून घेते बघा। या पद्धतीने मिक्स करायचं म्हणजे अंदाज कळतो आपल्याला बेसनचा बघा। पाऊण कप बेसन पुरेसं झालेलं आहे, मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा। या पद्धतीने सगळं बेसन आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडून आणि चेक करून घ्यायचं बघा। या पद्धतीने छान बाइंडिंग आलं पाहिजे आणि बेसन थोडंसं दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये बघा, तेवढं आपल्याला बेसन याच्यामध्ये घालायचं आहे बघा या पद्धतीने। आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, मी व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे बघा। मी बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आणि 1 ते 1.5 टेबलस्पून आपल्याला होईल एवढं कडकडीत तेलाचं मोहन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा। मी सुरुवातीला बघा इथे 1 टेबलस्पून होईल एवढं तेल याच्यामध्ये घालते, कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे बघू शकताय तुम्ही।
मी मिक्स करून घेते. तेल घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आणि इकडे तेल बघा, कडकडीत तेल गरम झालेलं आहे. आपण चेक करूया, त्यात थोडंसं आपल्याला मिश्रण घालायचं आहे. बघा, छान असं कडकडीत तेल गरम झालेलं आहे. आपण भजी सोडून घेऊया. जेवढी तेलात भजी बसतील तेवढी सोडून घ्यायची आहेत. बघा, इथे मी भजी सोडून घेते. या पद्धतीने छोटी छोटी सोडून घ्यायची. छान अशी सगळीकडे व्यवस्थित भाजली जातात. बघा, तेलामध्ये जेवढी बसतात तेवढी भजी सोडून घेतलेले आहेत. आणि भज्याने आकार घेतल्या की नंतरच आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. अजिबात पहिला हलवायचा नाही बघा आपल्याला, नाहीतर ती भजी व्यवस्थित आपली भाजली जात नाही, तुटतात. बघा, या पद्धतीने थोडीशी बघा भजी आपली छान अशी कुरकुरीत झाली की छान असे आपण काढून घेणार आहे. बघा, एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत. बघा, भजी मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायची आहेत, म्हणजे आतपर्यंत छान अशी तळली जातात. बघा, एकदम हलक्याशा लालसर कलरवर मी तळून घेतलेले आहेत. बघा, छान अशी इथे भजी बघू शकताय तुम्ही, मस्त आपली तळलेले आहेत. एकदम हलक्याशा लालसर कलरवर तळलेले आहेत. मी तुम्हाला आवाज ऐकवलेलाच आहे सुरुवातीला. एकदम छान अशी आपली भजी कुरकुरीत झालेली आहेत. बघा, आणि पहिली बॅच तळलेली आहे, दुसरी पण मी याच्यामध्ये घातलेली आहे. मीडियम फ्लेमवर ही पण छान अशी भजी तळलेली आहेत. बघा, एकदम कुरकुरीत अशी भजी होतात. बघा, मीडियम फ्लेमवर छान अशी तळून घ्यायची. बघा, 4 ते 5 मिनटं लागतात बघा तळण्यासाठी. छान अशी तळली जातात. बघा, इथे बघू शकताय तुम्ही, छान तळलेले आहेत आणि तेल नितळून मी यामध्ये काढून घेतलेले आहेत. सगळी भजी आपली तळून झालेली आहेत. मी सुरुवातीला आवाज ऐकलेलाच आहे. बघा, एकदम खमंग आणि कुरकुरीत झालेले आहेत. आपली भजी छान अशी झालेली आहेत. बघा, तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट अशी भजी होतात. या पावसाळ्यामध्ये अशी गरमागरम भजी खायला छान लागतात आणि 10 ते 15 मिनटात बनतात. बघा, मस्त अशी भजी होतात. बघा, झटपट आणि खायला तर मस्त लागतात. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. मी तुम्हाला एक भजी बघा तोडून दाखवते. बघा, एकदम मस्त झालेले आहेत. आतून पण, वरून कुरकुरीत आणि आतून पण छान अशी भाजलेले आहेत, छान झालेले आहेत. बघा, इथे बघू शकताय तुम्ही, एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते. मस्त झालेले आहेत. बघा, एकदम वरून कुरकुरीत आणि आतून पण छान असे झालेले आहेत, छान तळलेले आहेत. तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.